नमस्कार मित्रांनो, सावळीची जणू सावली या मालिकेच्या 6 डिसेंबरच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं, बलू हातात झुरळ पकडतो आणि त्याला म्हणतो, काय रे झुरळा, या घरात बिन भाड्याचा राहत होतास, आता तुला घराच्या बाहेर काढतो सामानासकट. तेवढ्यात त्याला एक आयडिया सुचतो आणि तो म्हणतो, ऐश्वर्याच्या रूममध्ये सोडतो. ब्लू म्हणतो, सर्व आजी, मी आजला त्याची जागा दाखवतो, तोपर्यंत माझ्यासाठी एक मस्त चहा ठेवा. सावली खूपच घाबरलेली असते आणि ती खुर्चीवर चढून बसलेली असते. बलू तिथून निघून जातो. सावलीला म्हणते, अगं गेला तू आता झुरळ घेऊन, नको घाबरूस, ये खाली ये, बरीच काम पडली आहेत ग मला. सरू आजी काम करायला जात असतात, तेवढ्यात त्यांचे पाय दुखू लागतात. सावली त्यांना खुर्चीवर बसवते आणि सगळी काम करायला लागते. सरू म्हणते, तू कालच आली आहेस ना, किचन मधलं माहिती आहे का तुला सगळं? सावली म्हणते, तुम्हाला एक सांगू का, त्या झुरावामुळे मी रात्रभर जागी होते, म्हणून किचन मधलं सगळं पाठ झालं. आता सावली सर्व आजीला सगळं सांगते, कुठे काय ठेवलंय ते. सावली म्हणते, तुम्ही इथेच बसा आणि आणि आराम करा, मी लगेच माझा आवरून येते आणि चहा टाकते. सावली आवरायला निघून जाते. सावली सगळं आवरून येते, आंघोळ वगैरे करून येते आणि देवपूजा करते आणि ती लगेच सगळ्यांसाठी चहा करायला घेते. सावली ही खूपच आनंदात असते. तर इकडे बलू ऐश्वर्याच्या रूममध्ये येतो आणि आरशाजवळ जोर ठेवून निघून जातो. तर इकडे जगन्नाथ त्याच्या मुलीचा फोटो बघत उभा राहिलेला असतो. तेवढ्यात तिथे अलका येते आणि ती म्हणते, काय ठरतन्य मेहंदळ यांच्या घरी खरंच रिसेप्शनला जातोय का आपण? जगन्नाथ हो हो म्हणतो. अलका म्हणते, सावलीचं लग्न लावून दिल्यानंतर परत त्या घरात जायचं नाही असं ठरलं होतं ना आपलं? जगन्नाथ म्हणतो, ते ठरलं होतं, पण आता करते करवी ते आपणच. अगं आपल्यामुळेच ती मुलगी मेहंदळ्यांच्या घरात सून म्हणून गेली. त्या घरात कोण आहे माहिती आहे ना तुला? तिलोत्तमा मेहंदळे. ती बाई कशी आहे तुला वेगळं सांगायला नको, त्यामुळे त्या घरात तिचे कसे हाल होत असतील, तिला कशी वागणूक देत असतील, या विचारानं खूप काळजी लागली मला, बाकी काही नाही. अलका जगन्नाथला धीर देते आणि ती म्हणते, तुम्हाला काळजी वाटते ना, मग जाऊया आपण. अलका म्हणते, पण तिलोत्तमा. जगन्नाथ म्हणतो, तिचं काय? जगन्नाथ म्हणतो, उलट तिला विचारू ना आपण, आता कसं वाटतंय तिलोत्तमा बाई तुम्हाला? सुंदर, अतिसुंदर की नितांत सुंदर? ते दोघेही एकमेकांकडे बघून स्माईल करतात. तर इकडे सावली सर्व आजींना चहा आणून देते. सर्व आजी चहा पिते आणि तिला तो चहा खूप आवडतो. तर इकडे ऐश्वर्या आवरायला आरशाजवळ येते आणि तिला तो झुरळ दिसतो. तेव्हा ती मोठ्याने किंचाळते आणि नीलला आवाज देते. ऐश्वर्या खूप कालवा करत घरातील सगळ्यांनाच तिचा आवाज जातो, कोणीच त्या कॉक्रोचला हात लावायला तयार नसतं. ऐश्वर्या म्हणते, नील काय डिस्कशन करताय, ते पळव ना. तेवढ्यात सावलीही तिथे येते आणि ती विचारते, काय झालं? ऐश्वर्या तिला बघून खूप चिडते आणि म्हणते, तू कशाला आलीस माझ्या रूममध्ये? सगळं तुझ्यामुळेच होतंय, तू आल्यापासून घरात किडे यायला लागलेत, बाहेरचे घाण घरात आणले ना की त्याबरोबर किडे सुद्धा घरात येतात. नील ऐश्वर्या शांत राहायला सांगतो, पण ऐश्वर्या नीललाच गप्प करते आणि सावलीला रूमच्या बाहेर काढते. सावलीला खूपच वाईट वाटलेलं असतं. सावली खाली उतरत असते. तेवढ्यात बलूही तिथे येतो. बलू म्हणतो, सॉरी, माफ करा. सावली विचारते, काय झालं दादा? बलू म्हणतो, होते ऐश्वर्या वहिनींना घाबरवायला मीच झुरळ सोडलं, पण मला वाटलं नव्हतं तो राग तुमच्यावर एवढा निघेल. मी यापुढे मस्करी नाही करणार. सावली म्हणते, ठीक आहे, तुम्ही हे सगळं काही मुद्दामून नाही केलं, एक काम करा, इथं बसा तुम्ही, मी चहा घेऊन येते. सावली तिथून निघून जाते आणि बलू विचार करत असतो. तर इकडे सगळेजण काम करत बसलेले असतात. तेव्हा सावली सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. चंद्रकांत म्हणतो, अरे वाह, आज तू चहा केलायस. सावली सगळ्यांना चहा देते आणि सगळ्यांना तो चहा खूपच आवडतो. चंद्रकांत म्हणतो, या घरात जर सुखाने नांदायचं असेल ना तर एक गुरुमंत्र सांगतो तुला, जे चांगलं पडतं ना कानावर तेवढेच लक्षात ठेवायचं, बाकी सगळ्याकडे
दुर्लक्ष करायचं सावली हो म्हणते चंद्रकांत म्हणतो नील सारंग आणि तुझ्या सासूबाईंना सुद्धा दे चहा त्यांच्या रूममध्ये जाऊन सावली हो म्हणते आणि तिथून निघून जाते इकडे सारंग रूममध्ये झोपलेला असतो तिलोत्तमा तिथे येते ती पडदे उघडते आणि ती सारंगला उठवते तिलोत्तमा म्हणते सारंग बाळा अरे उठ आता हे तुझं रुटीन झालंय ते तुला बदलायला नको का दिवसभर झोपून असतोस आणि रात्रभर जागतोस आता हे असं नाही चालणार ना बाळा उठ आणि रिसेप्शनसाठी आवरायला घे सारंग म्हणतो रिसेप्शन तिलोत्तमा म्हणते सॉरी अरे पण माझा नाईलाज झाला मी खूप विरोध करण्याचा प्रयत्न केला पण काहीच होऊ शकलं नाही सॉरी सारंग सारंग म्हणतो मॉम स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नाहीये तू म्हणाली आहेस ना मग तो शेवटचा शब्द माझ्यासाठी मी लगेच आवरायला घेतो तिलोत्तमा म्हणते ये बाहेर तुम्ही वाट बघते तिलोत्तमा रूम मधून बाहेर जाते तर इकडे सावली नीलला चहा द्यायला येते ती नीलला चहा देते आणि ती विचारते ऐश्वर्या वहिनी कुठे आहेत नील म्हणतो नाही ती नाही चहा घेत ते ग्रीन टी घेते सावली विचारते ते काय असतं मला सांगा मी बंद बनवते नील म्हणतो नको तू यात पडूच नको माझी बायको आहे ना अवघड प्रकरण आहे तू सरू मावशींना सांग ना त्या बनवतील सावली ठीक आहे म्हणते आणि ती तिथून निघून जाते सारंगच्या रूम जवळ येते तिलोत्तमा तिला तिथे भेटते तिलोत्तमा तिला ओरडते आणि म्हणते तू इथे काय करतेस तुला काय सांगितलं होतं इथे यायचं नाही सारंग पासून लांब राहायचं सांगितलं होतं ना ऐकायला येत नाही का निघ चल इथून तिलोत्तमा सारंगला म्हणते सारंग अरे बघितलं ना अरे मला ज्याची भीती वाटत होते ना तेच होतं मी या मुलीला लाख वेळा सांगितलं तुझ्यापासून लांब राहायला पण ही मुलगी अजिबात ऐकत नाही उलट तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करते म्हणून आता हिला तर मी काही सांगणार नाहीये पण तुला सांगते तू या मुलीपासून लांब रहा ही मुलगी आहे ना फक्त श्रीमंती बघायला आली आहे लांब रहा असं म्हणून ती लोमा तिथून निघून जाते सावलीला वाईट वाटलेलं असतं ती डोळे पुसते आणि सारंगला चहा द्यायला पुढे येते सारंग तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेतो सावलीला अजूनच वाईट वाटतं तर इकडे नील चहा घेत असतो आणि ऐश्वर्या मेकअप करायला लागते ऐश्वर्या म्हणते नील तुला किती वेळा सांगायचं ने सारखा का चहा घेतोस चहा हेल्थसाठी चांगला नसतो नील म्हणतो अगं किती छान चहा बनवलाय सावलीने तू पण घेऊन बघ ऐश्वर्या विचारते चहा त्या मुलीने आणून दिलाय का ती इथे माझ्या रूममध्ये आली कशी काय करत होती ती इकडे येऊन नील म्हणतो काही नाही फक्त चहा द्यायला आली होती ऐश्वर्या आपले कानातली बघते आणि तिला कानातले कुठेच दिसत नाहीत ऐश्वर्या म्हणते अरे बघितलंस ना ती मुलगी इथे आले आणि तिने माझ्या कानातले चोरले नील म्हणतो काही पण नको ना बोलू ऐश्वर्या अगं ती इथे आले आणि फक्त चहा देऊन गेली ऐश्वर्या म्हणते तू तिची बाजू घेऊ नकोस तुला माहिती नाही ती कशी आहे ते आज चहा द्यायला आली आणि कानातली चोरून घेऊन गेली आता बघ तिची चोरी मी सगळ्यांना कशी दाखवते ती मुलगी काय आहे ना हे मला बरोबर कळतं त्या वेळेला मी तिला काही सोडणार नाही असं म्हणून धावत ऐश्वर्या खाली निघून जाते नील तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ऐश्वर्या काही थांबत नाही तर इकडे किचनमध्ये सावली सरूचे पाय चेपून देत असते पाय चेपून तिला ब्र वाटतन्य काहे बघत असते तिथे ऐश्वर्या धावत येते आणि ती म्हणते वा मस्त काय भारी नाटक करतेस ना तू चोरी करून सुद्धा इतका नॉर्मल कशी काय वागू शकते सावली विचारते चोरी कधी कशाची कुणी केली वर्या म्हणते हो का चल मी तुला सांगते ऐश्वर्या सावलीचा हात धरते आणि तिला फरफटतच बाहेर घेऊन येते ती हॉलमध्ये सावली आणते आणि सगळ्यांना मोठमोठ्याने आवाज देते सगळे तिथे खाली आलेले असतात तिलोत्तमा विचारते ऐश्वर्या हे सगळं काय चालू आहे ऐश्वर्या म्हणते मॉम चोरी केली हिने आणि चोराला तुमच्या समोर आणून ठेवलं मी चंद्रकांत म्हणतो ऐश्वर्या काय बोलतेस तू ऐश्वर्या म्हणते हो आपण मीडियाच्या भीतीने हिला घरात आणून ठेवलं आणि ही अहो चोरी करते तुम्हाला मॉम आठवतन्य का सारंगचं कफ आणि माझी देवळातून चप्पल कुणी चोरली होती
हिने आठवतन्य ना तिला मला ते सगळं आठवतं सावली म्हणते मी नाही चोरी केली ऐश्वर्या म्हणते मॉम हे डायमंड इयरिंग चोरलेत चंद्रकांत म्हणतो अगं काय बोलतेस तू ती या घरची सून आहे आणि ती असं कसं करू शकते सावली म्हणते मी खरंच सांगते मी चोरी वगैरे काही केलेलं नाहीये अहो मला माहितीच नाहीये की काय झालंय ते मी फक्त चहा द्यायला आले आणि लगेच खाली निघून आले ऐश्वर्या म्हणते हो का चंद्रकांत म्हणतो ऐश्वर्या ही या घरची सून आहे मेहंदयेची सून आहे आणि तिच्यावर हा असा आरोप लावतेस तू हे असं काहीही बोलायचं नाही तिलोत्तमा हणते हो एक तर ही या घरची सून नाहीये या मुलीला तुम्ही बाहेरून घरात घेऊन आलाय बस बाकी हिचा आणि आपला काहीच संबंध नाहीये बलूजा किचनमधून सामान घेऊन यायचं आता बघूच ऐश्वर्या म्हणते मला सामानाची झडती घ्यायची आणि बघायचं काय झालं ते सावली म्हणते मी असं काहीही केलेलं नाही सारंग सर तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा ना सारंग तोंड फिरवून घेतो नील सोहम ते लोक तर मला अडवण्याचा प्रयत्न करतात नील म्हणतो आई हे सगळं करायची गरज आहे का तिलोत्तमा म्हणते हो गरज आहे कारण ही मुलगी काय आहे ना हे आम्हाला बरोबर माहिती आणि नील तुझ्या बाबांच्या डोळ्यावरती चांगुलपणाची झापड बसली आहेत पण आम्हाला माहिती आहे काय आहे ही मुलगी आणि तीच चांगुलपणाची झापड आता बाजूला करायची आहेत ही मुलगी किती मोठी चोर आहे ना ते दाखवून द्यायचं बलूजा सामान घेऊन ये बलू सावलीचं सगळं सामान घेऊन येतो तिलोत्तमा म्हणते कर सामान सगळं चेक सावली म्हणते सारंग सर तुम्ही तरी विश्वास ठेवा ना मी काही केलेलं नाहीये खरंच सांगते मी माझ्यावर विश्वास ठेवा अहो मी या घराला देऊळ मानते आणि देवळामध्ये कोणी चोरी करेल का ऐश्वर्या म्हणते खरं का अगं स्वतःवरती किती विश्वास असल्यासारखं दाखवतेस मला आठवतन्य की तू देवळामध्ये माझी चप्पल चोरली होतीस मला तर वाटतन्य ना देवळातल्या दानपेटीतले सुद्धा पैसे तुम्ही चोरत असाल तू पण चोर आणि तुझे आईवडील पण चोर मला पूर्ण गॅरंटी आहे सावली म्हणते तुम्हाला जे काही बोलायचन्य ना ते मला बोला माझ्या आई बाबांना काहीच बोलू नका ऐश्वर्या म्हणते हो क सापडले की तुझे आईवडील आणि तू सगळे जेलमध्ये खडे फोडायला जाल ऐश्वर्या तिची बॅग चेक करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो असेच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद.